मध्ये हस की मोबाईल मध्ये बघ. चला आपल्याकडे कोण आलंय आज? श्रीषा हेअर कटिंग करायला. श्रीषा कुठला हेअर कट करायचंय तुझा? कुठला करायचा? राऊंड कट करायचा. स्कूल मध्ये चालत नाहीत का एवढे मोठे हेअर? आवाजारी पडती सारखीच. ठीक आहे, कारण मी आवाज पण टाकणार आहे. आजारी पडते म्हणून बारीक करायचे हेअर ना श्रीषा? कितवीला आहेस तू? अंगणवाडीत आहे. मला वाटलं 10वीला गेली असशील ग. नाही केलीस अजून? 10वीला गेल्या कुठला कट मारला? फिट्ट झाले मग केस आत पडत नाही की बरोबर डेंजर. पोलीस घेऊन यायचं ना केस. तिची वाळी तिचं वस्तवर. काय होतं? कान कानात कशाला वाटतंय? केसाकडेच मारते तुझ्या कानात जाते. काय करणार? कशाला वाळवून आली केस? एवढं कसं दुखतं केलंस केस? मम्मीलाच. बरोबर किती काढतोस. 200, 250, 350. काल मला वाटते 2-3 चिंच पेटे गेले असते. शेंड्या घालत होती. चांगला दिसत असतील ना शेंड्या पण तिला? छान दिसत होत्या पण आजारी सारखी पडायला लागली. ते आता पण ताप आहे, मी औषध देऊन आणले. तिला शाळेत पाठवली नाही. 2-3 दिवस सुट्टी कशी काय आहे तिला? नाही, मी शाळेत पाठवली नाही. ते मेकअपचा बॉक्स तुझ्या लग्नात येणार आहे मी. ते मेकअप घेऊन करणार आहेस का तुझ्या लग्नात? करणार आहे? मी घेतली. तुझं गाणं बंद करायला लागलं. त्यात येईल का? हा कॉपीराईट येतो. इथपर्यंत कापायचेत ना? इकडे बघ. हो. कानाच्या खाली नाही, कानापर्यंत घे की. नको, कानाच्या खाली असू दे की इथं. असू द्या का? श्रीषा आत नीटच बसणं झाली. लय पण वरती नाही चांगला दिसेल. कानात कापायचं केस कापायच्या इकडे करा. कापलाय का आतापर्यंत? लयच विश्वास झालाय तुला आता. पुढची न पडेल कानच कापल. लय सेल्फ काळजी लागली श्रीषाला. तिला कळलंय. हा आता ताट बस नाही तर खरोखर कान कापल. ताट नाही बसल्यावर कापतो का? श्रीषा हलू नको. त्यांची काय चुकी नसणार आहे, मी आधीच सांगते. मान चोरू नको की तू. ते ताटच बसून आज जरी चुकलं खालीवर झालं तरी मी नाही जबाबदार. मग त्या फणशाच्या नाही करत का हेअर कट? मी त्यांनाच विचारलेलं आधी कराल का, पण परत ही आजारीच पडल्या मग मी गेलीच नाही. आपण बोलवलं प्रॅक्टिसला, तिला वेळच भेटायला झाला येईल. प्रॅक्टिस जरा राहिली तिची. त्या आजी आजारी असल्यामुळे तिला वेळ भेटल. आजीचं
तुला नाही का सासू? हाय की माझी कुठे गेली? हाय की आई तो बसलेली. ती सासू आहे. ती मम्मी आहे. मम्मीची म्हणजे सासू. सासू वेगळी असते, नवऱ्याची आई. नवऱ्याच्या गेली पण नवरा कुठे गेला? काय माहिती. मग तू झाडा. हो झाडा सांभाळ. तू जर मला एवढाच त्रास दिला असता तुझं नक्कीच हेअरकट बिघडणार आहे. अजिबात नाही हालायचं. लय छोट्या छोट्या मुली शांत बसतात ती, तुम्ही तर मोठ्या या. जात काय बिघडले काय नाही. श्रेषाच्या मैत्रिणी पण आल्या ती श्रेषासारखं कट करायला आहे ना श्रेषा? तुझ्या मैत्रिणी माझी आहेत? बहीण आहे ती. बहीण येतोय बहीण आहे ती माझ्या दोघं. होय. मैत्रीण नाही तोय का बरं? त्यांची मैत्रीण आहे. बहिणींना पण मैत्रीण बनवू शकतो की आपण. ना हो होतात. आईला पण मैत्रीण बनवू शकतो आपण, बहिणींना बनवू शकतो, आजीला बनवू शकतो. मैत्रीण काय असते माहितीये का तू? काय आपण सगळं त्यांच्याशी शेअर करतो, म्हणजे बोलतो, खेळतो त्यांच्या बरोबर, त्या मैत्रिणी असतात. शेअर करतच नाही तो का. मग तुझी खास मैत्रीण कोण आहे सांगू का तुला? तेव्हा मी सांगणार आदू आणि अनु शाळेतल्या तो. मी सांगू का कोण आहे? मम्मी तुझी. मम्मी बी माझी फ्रेंड सारखीच असते. पण रिअल फ्रेंड मम्मी आहे माहितीये का? हम्म. सगळ्यात जवळची. सगळ्यांची वाट लावतो व्हिडिओत. टाकू नका बरं काही व्हिडिओ. गाणं टाकायला लागेल मला, आवाज कट करायला लागेल. त्यात व्हिडिओ एडिटिंगला माझ्याकडे नसते ती मोठं युट्यूबचं दाद्याकडे असतं. त्याच्यामध्ये काय टाकते ते लक्ष देऊन ऐकायला लागतं. कधी कधी कसलंच पण गंभीर विषय चाललेला असते तिथे. हो बस काय एवढी हा बस बस. बघ. दाखव मला जरा. नाही नाही दाखवू शकत, दाखवू शकत. पुढची काय कापायची काय? नको ती पुन्हा गावत नाही ती तिला क्लिप लावायला. हो मग ती पुन्हा वाढताना मागं पुढे वाढते ती. बस नाही एवढं. टेबल फॅन म्हणजे असं तरी पण केस ओढतात. वर करायचं जर आपल्या कमरेपासून वरचा भाग झाला पाहिजे. तरी पण ओढतात. बघितलंय मग एसी लावायला लागेल. सगळं डोकं हलवलं. चाललंय तुझं. थांब की अगं. वाढली नाही तेवढी केस बरं का. पुढची. चॅपल इथं ताट करते का माल? मान टाक तर बाळा खाली वाकून टाक म्हणतो. हा मगाशी खरोखर वाटलं तुला सासू आहे. आता हालूच नको अजिबात, व्हिडिओ माझा पोस्ट होईल. बाय कर की. बाय. तुझ्या मैत्रिणी आलेला दाखवू का? मैत्रिणी आल्यात. हेअरकट करायचे तुमचं? हो तिच्यासारखं करायचे? हो. चला करूया हेअरकट आपण. ह्या दोघींचं पण करायचंय आणि श्रीषाचा हा केलाय. बघू इकडे अगं तिच्या जोडीला.
आता कशी पोच येते केस मागे की बनायला वळायचे. सराई पैसे तुझे आहेत का? आवडली का तुला बघितलंच नाही आरशात तू कसं काय आवडलं तुला ये बघायला सरा उतरव ग तिला. घराकडचे पडत कसं गेला हं? कसं केलं नाही वे आवडलं हा?